चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागातील सामूहिक वन हक्क क्षेत्रांची थेट पाहणी झाली असून राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या विशेष निरीक्षणाचा महत्त्वपूर्ण दौरा झालेला आहे। नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे विशेष निरीक्षक आदिवासी कल्याण आर हेमंत कुमार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सामूहिक वन हक्क क्षेत्रांचा सखोल आढावा घेतलाय। चंद्रपूर आणि चिमूर तालुक्यातील वन हक्क क्षेत्रांमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली। यानंतर मौजा महाद्वारी येथे प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला। स्थानिक नागरिकांकडून समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ उपाययोजनांवर भर देण्यात आलं। त्यानंतर चिचपली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देत बांबू लागवड, उत्पादन आणि कौशल्य विकास यासाठी सूक्ष्म व लघु उद्योगांच्या माध्यमातून नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। फायर फायटिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच बफर झोन मधील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। केंद्रातील वसतिगृह, डिजिटल लॅब, टिश्यू कल्चर लॅब, सौर ऊर्जा प्रकल्प, आरोग्य सुविधा आणि क्रीडा सुविधा यांची सविस्तर पाहणी देखील करण्यात आली। यानंतर मौजा पाचगाव येथे भेट देत बांबू लागवड, कटिंगची योग्य वेळ, आधुनिक साधनांचा वापर आणि संकलन प्रक्रिया यावर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। या दौऱ्यात आर हेमंत कुमार यांनी स्पष्ट केलं की आदिवासी भागाचा विकास आणि मानव अधिकारांचे संरक्षण यामध्ये समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला आढावा बैठकीत जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग आणि प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते। बैठकीत वन हक्क प्रकरणाची स्थिती, व्यवस्थापन समित्यांची रचना, बँक खाते आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणं आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हीच आयोगाची प्राथमिकता आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं।